One of these days, I'll remember how to do this process of Zoom. It always takes me a few minutes to get All right. get organized. You can take your own time. Take your own time. Very good. It's nice to be with you again, all the way from Atlanta, Georgia, USA. अटलांटिया जॉर्जिया अमेरिकेतून पुन्हा आपल्या बरोबर देवाच्या वचनामध्ये येण्यासाठी मला खूप आनंद वाटत आहे. आमेन. Blessings and greetings in the name of our Lord and Savior Jesus Christ. प्रभू येशूच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. If we're all in the right place, this is a class about world religions. आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही हा जो आपण विषय सुरू केलेला आहे आणि जागतिक धर्मांविषयी जगामधील असलेल्या धर्मांचा अभ्यास. आमेन. My name is Pastor Lewis, and we will be diving into the characteristics of world religions. आणि माझं नाव पास्टर लेविस आहे आणि आता आपण जागतिक धर्मांचा अभ्यास पुढे चालू ठेवणार आहोत. In our last meeting, we talked about what is a religion. गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की धर्म म्हणजे नक्की काय, धर्माची व्याख्या आपण कशा प्रकारे करू शकतो. आमेन. And let's assume for a moment that a religion, by the word religion, we mean some sort of fellowship, communication, or intimacy with the divine, with the holy. आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे एखाद्या पवित्र व्यक्तिमत्वाशी किंवा एखाद्या दैवी व्यक्तिमत्वाशी नातेसंबंध जोडण्याचं कार्य करणारे गोष्ट म्हणजे धर्म असं आम्ही जगातले लोक समजतात. आमेन. And a world religion is a belief system that encompasses a large portion of the world's population. आणि जागतिक लोकसंख्या जी आहे त्यातला बराचसा भाग या जागतिक धर्मानं जणू काय व्यापलेला आहे. आमेन. The first common characteristic that we're going to talk about today is that world religions all possess sacred writings. गेल्या वेळेला आपण जगामध्ये जे निरनिराळे धर्म आहेत त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी भिन्न आहेत, वेगळ्या आहेत ते पाहिलं. या आजच्या अभ्यासामध्ये जगातल्या धर्मामधील साम्य किंवा सारखेपणा आपण पाहणार आहोत. पहिलं जे साम्य आहे की जागतिक धर्मामध्ये प्रत्येक धर्माचं काहीतरी धर्मग्रंथ आहे. आमेन. Dongre, did you read the entire slide just that time? Yes? Yeah. So these sacred writings are regarded as authoritative and used to guide the followers and create unity among the people. आता जगामध्ये जे वेगवेगळे धर्म आहेत त्या प्रत्येक धर्मामध्ये त्यांचा एक धर्म ग्रंथ आहे किंवा पवित्र लिखाण असं ते मानतात आणि त्या धर्म ग्रंथातील नियमानुसार ते लोकांनी त्या धर्माच्या वागावं असं त्यांचं म्हणणं असतं आणि लोकांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी धर्माचे नियम पाळण्याचं ते लोकांना आवाहन करतात. आमेन. So let's consider for a moment there are two types of sacred writings. आता जे धर्मग्रंथ आहेत त्यामध्ये दोन प्रकार आम्हाला पाहायला मिळतात. आमेन. One type of sacred writing we believe is revealed supernaturally and has a
prophetic nature. आणि पहिल्या प्रकारच्या लिखाणामध्ये भविष्यवाणी याचा समावेश आहे आणि अशा प्रकारचं लिखाण पहिल्या पद्धतीमध्ये मोडतं, भविष्यवाणी असणार लिखाण. So this type of sacred writing is considered to be the actual words of God. For example, the Bible and the Quran. आणि अशा प्रकारचं लिखाण जे भविष्यवाणीत्मक आहे, जे देवाचं प्रगटीकरण करणार आहे, असं लिखाण आम्हाला 2 धर्मग्रंथामध्ये जगामध्ये आढळून येतं. त्यापैकी पहिला धर्मग्रंथ पवित्र शास्त्र आहे आणि दुसरा धर्माचा ग्रंथ आहे कुराण, जो मुस्लिम लोकांचा धर्मग्रंथ आहे. आमेन. So the second type of spirit or sacred writings is not considered to be the word of God, but they are written by spiritual men. आता दुसऱ्या प्रकारचं जे धार्मिक किंवा पवित्र लिखाण अनेक धर्मामध्ये आम्हाला आढळतं, ते देवापासून प्रगट झालेलं नाही, तर जगातीलच काही साधू लोकांनी, महंत लोकांनी किंवा आत्मिक लोकांनी ते लिहिलेलं आहे असं आम्ही पाहतो. आमेन. So these types of writings may include myths or fables or stories with moral teachings. आणि अशा प्रकारच्या लिखाणामध्ये जे देवापासून प्रगट झालेलं नाही, पण काही लोकांनी, साधू लोकांनी, महंत लोकांनी, निवडलेल्या लोकांनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये पुराण कथा आहेत, बोध कथा आहेत आणि नैतिक कथा यांचा समावेश आम्हाला आढळतो. आमेन. And we may find these types of writings in the Baha'i faith, Buddhism, and Hinduism. अशा प्रकारचं लिखाण जे देवापासून प्रगट झालेलं नाही, पण काही लोकांनी स्वतःच लिहिलेलं आहे, हे बहाई धर्मामध्ये, बुद्ध धर्मामध्ये आणि हिंदू धर्माच्या धर्मग्रंथामध्ये आम्हाला आढळून येतं. आमेन. So when you're speaking to someone from another faith, please be careful not to criticize the sacred writings of other religions. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही इतर धर्माच्या लोकांशी बातचीत करता किंवा बोलता, त्यावेळेला तुम्ही कटाक्षानं त्यांच्या धर्मग्रंथावर टीका करणं टाळलं पाहिजे. आमेन. It's best practices to not criticize the sacred writings, even though you find contradictions or you find messages that you know that would not be from God. हा, तुम्हाला माहिती आहे, तुमची खात्री आहे की इतर धर्माच्या ग्रंथामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत, ते देवापासून नाही आहे, त्यामध्ये बराचसा विरोधाभास आहे, तरी देखील तुम्ही इतर धर्मीयांच्या धार्मिक ग्रंथावर टीका करण्याचं टाळलं पाहिजे. आमेन. The second common characteristics of world religions is that all world religions gather together in worship centers for corporate or public worship. आता जगामध्ये अनेक जे धर्म आहेत, त्यामध्ये दुसरी सारखेपणा असणारी किंवा साम्य असणारी गोष्ट कोणती, की जगामधील प्रत्येक धर्मामध्ये त्यांच्या दैवतांचं, देवीचं किंवा देवाचं आराधना, स्तुती किंवा पूजा, भक्ती करण्याचा एक ठिकाण नेमलेलं असतं. त्या ठिकाणी त्या धर्माचे लोक एकत्र येतात आणि त्यांच्या देवाची, दैवताची किंवा देवीची भक्ती करतात, पूजा करतात. आमेन.
By worship centers, I'm referring to buildings like churches, mosques, pagodas, synagogues, and temples. आणि मग अशा धार्मिक स्थळांची किंवा उपासना ग्रहांची नोंद जवळ आम्ही करतो. त्यामध्ये चर्चेस आहेत, नंतर मशिदी आहेत, पॅगोडाज आहेत, सभास्थानं आहेत आणि मूर्तींची मंदिर आहेत. अशा ठिकाणी त्या त्या धर्माचे लोक एकत्र जमून आपापल्या धर्माच्या देवाची, देवीची किंवा दैवताची उपासना करतात, भक्ती पूजा करतात किंवा आराधना करतात. आमेन. A third characteristic of world religions is that they each profess personal beliefs, such as a worldview, such as answers to life's meaning and solutions to the way life should be lived. आता जगातल्या धर्मामध्ये साम्य असणारी किंवा सारखेपणा असणारी तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये वैयक्तिक विश्वासाला महत्व दिलं जातं आणि प्रत्येक धर्माचा विश्वासणारा जगामध्ये जगताना जीवनातील गोष्टींचा अर्थ लावण्याचा, जीवनातील गोष्टी शोधण्याचा आणि जीवनामध्ये जगताना त्याला ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करताना आम्हाला दिसतो. आमेन. The fourth characteristic common to all world religions is that they each engage in distinctive ceremonial practices, such as repetitive rituals to communicate with the deity and gain a sense of control over the events of life. आणि चौथी गोष्ट सारखेपणा असणारी जागतिक धर्मामध्ये म्हणजे त्या प्रत्येक जागतिक धर्मामध्ये देवाशी नातेसंबंध जोडण्यासाठी काही धार्मिक पद्धतींचा किंवा धार्मिक गोष्टींचा अवलंब केला जातो. उदाहरणार्थ मुस्लिम लोक एकत्र येऊन नमाज पढ़ताना आम्हाला दिसतात. अशा प्रकारे जगातील प्रत्येक धर्मामध्ये लोक एकत्र येऊन काही क्रियेद्वारे, प्रक्रियेद्वारे देवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतात. आमेन. Number 5, world religions adhere to codes of conduct, which include ethical and moral rights and wrongs, do's and don'ts. आता प्रत्येक जगातील धर्मामध्ये नैतिक गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे बरोबर कोणत्या गोष्टी आहेत आणि चुकीच्या कोणत्या गोष्टी आहेत याचे काही मापदंड आहेत की कोणत्या गोष्टी त्यांना करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी त्यांनी करायला नको. याचे मापदंड प्रत्येक धर्मामध्ये दिलेले आहेत आणि प्रत्येक धर्माचे लोक ते पाळण्याचा प्रयत्न करतात. आमेन. Number 6, and last in this list, is that world religions all celebrate festivals. These are days, maybe that days that are set aside, and they usually involve specific rituals and feasts, and they promote a unity and a world order and a sense of peace, inner peace, but also among the people. आता 6वी जागतिक धर्मामध्ये साम्य किंवा सारखेपणा असलेली बाब म्हणजे जगातील प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक धर्माचे ठराविक सण किंवा उत्सव आहेत. त्या वर्षाच्या ठराविक तारखेला त्या त्या धर्माचे लोक पाळतात
त्या उत्सवामध्ये एकत्रितपणे ते सम्मिलित होतात, एकत्र येतात आणि तो सण पाळतात आणि त्यामधून धार्मिक ऐक्य साधलं जातं आणि जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी अशी प्रत्येक धर्मातील लोकांची इच्छा असते सण साजरे करण्याद्वारे. आमेन. Amen. So what does the Bible say? The Bible makes it clear that all paths do not lead to God, do not lead to heaven. आता पवित्र शास्त्र धर्माविषयी नेमकं काय सांगतं? गेल्या वेळेला आपण 2 उदाहरणं पाहिली की डोंगराचं टोक आणि पहिलं उदाहरण की सगळे रस्ते वरती जातात, कोणत्याही रस्त्याने गेलं तरी आपण डोंगराच्या टोकापर्यंत पोहोचू शकतो, असा एक दृष्टिकोन आहे. आणि दुसरा दृष्टिकोन आहे कोडं सोडवल्याचा. कोड्यामध्ये एकच रस्ता असतो जो कोड्याच्या मध्यभागी जातो, बाकी अनेक रस्ते असतात ते मध्ये कुठंतरी जाऊन थांबतात, अडखळतात. त्याप्रमाणे पवित्र शास्त्र सांगतं की देवाकडे जाण्याचा, जिवंत देवाशी संबंध ठेवण्याचा एकच केवळ मार्ग किंवा रस्ता आहे. आमेन. Jesus is the one and only way of salvation. आणि जिवंत देवाकडे जाण्याचा, जिवंत देवाशी नातेसंबंध जोडण्याचा केवळ एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्यानं वधस्तंभाच्या द्वारे देव केलेली पापक्षमा म्हणजे तारण. आमेन. Amen. So what makes Jesus so special? What makes Jesus unique, the one and only? आता Ask that, जगामध्ये just the question, and I'll answer the question. जगामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक जातीचे धर्म आहेत, अनेक जातीचे लोक वेगवेगळे धर्म पाळतात, त्यांचे सण पाळतात, त्याप्रमाणे जगतात. मग येशूमध्ये असं काय विशेष आहे किंवा वैशिष्ट्य आहे जे जागतिक धर्मांपेक्षा वेगळं आहे? आमेन. Yeah, the influence of Jesus makes him special, makes him unique. Today, more than 1 out of 3, 1/3 of the people in the world profess to follow Jesus. आता प्रभू येशू ख्रिस्त हा केवळ 33.5 वर्ष या जगामध्ये होता आणि फक्त 3.5 वर्ष त्यानं सेवा केली किंवा संदेश दिले किंवा त्यानं शिक्षण दिलं. असं असताना देखील जगामध्ये प्रभू येशूचा प्रभाव सर्वाधिक पडलेला आम्ही पाहतो. आजच्या तारखेला जगातील लोकसंख्येच्या 1/3 लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत, असं जागतिक आकडेवारी आम्हाला सांगते. आमेन. Amen. Here is a quotation from Emperor Napoleon, Emperor of France. And he says that, go ahead and tell them. He said, let me finish. He says Alexander the Great, Caesar, Charlemagne, and he himself, Napoleon, founded great empires by the way of force, but Jesus founded his kingdom on love. आता नेपोलियन हा फ्रान्सचा सम्राट राजा होऊन गेला आणि त्याने अनेक युद्ध जिंकली आणि सत्ता पादाक्रांत केली. तो असं म्हणतो की जगामध्ये अलेक्झांडर, कैसर आणि इतर जे सम्राट होऊन गेले त्यांनी युद्धाच्या जोरावर, सामर्थ्याच्या जोरावर सत्ता संपादन केली आणि आपलं नाव केलं, परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं केवळ प्रीतीच्या जोरावर, क्षमेच्या जोरावर आपलं नाव सादर केलं किंवा जणू काय जग
जिंकलं. आमेन. Number 2, the teachings of Jesus make him special or unique because no one ever taught like या Jesus. Teachers before him always quoted the authorities from the past, but Jesus says, "You have heard it said this way, but truly, truly, I tell you the truth." आता प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं शिक्षण. अनेक जगामध्ये शिक्षक होऊन गेले धर्माचे आणि ते नेहमी भूतकाळातील आधार घेऊन संदर्भ देऊन लोकांना शिक्षण देत असत, आजही देता. पण प्रभू येशूच्या शिक्षणामध्ये वैशिष्ट्य काय होतं? प्रभू येशू सांगत होता, आजपर्यंत तुम्ही असं असं ऐकलं असेल, पण मी तुम्हाला खचित खचित सांगतो की सत्य हे आहे. आणि खचित खचित म्हणजे खात्रीनं मी तुम्हाला सांगतो असं सांगणारा प्रभू येशू ख्रिस्त हा एक वेगळा व्यक्ती होता. आमेन. Matthew chapter 7, verse 29. The people hear Jesus preaching and they say, "He taught us as one who had authority, not as the teachers of the law." मत्तेकृत शुभवर्तमान याचा 7व्या अध्यायाच्या 39व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की लोकांनी येशूविषयी साक्ष काय दिली, की लोक असं म्हणाले येशूचं शिक्षण ऐकून की येशू हा वेगळ्या प्रकारे शिक्षण देतो, जसे ज्या काळातले इतर धार्मिक पुढारे जसं शिक्षण देत होते तसा येशू शिक्षण देत नव्हता. येशूचं शिक्षण हे वेगळ्या प्रकारचं होतं. हे वेगळ्या प्रकारचं कसं होतं? येशू अधिकारवाणीनं लोकांना शिक्षण देत होता. आमेन. Number 3, the character of Jesus was special, was unique. He was humble, yet so strong. He was prayerful, yet a common person. He was peaceful, yet so full of energy. He was loving, but without emotional weaknesses. And he taught the highest standards of morality, and he kept them all. आता जीवनातील येशू ख्रिस्त अतिशय नम्र होता, तरी तो अतिशय सामर्थ्यशाली होता. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनाशील होता, तरी तो अतिशय सामान्य व्यक्ती होता. प्रभू येशू ख्रिस्त शांतता प्रिय होता, परंतु तो नेहमी आवेशानं सामर्थ्यानं भरलेला होता. प्रभू येशू ख्रिस्त प्रेमळ होता, परंतु त्याच्यामध्ये कोणतेही भावना विवेक असा वीकनेस किंवा अशक्तपणा किंवा दुर्बलता नव्हती. प्रभू येशू ख्रिस्तानं अत्यंत उच्च दर्जाचं मानक असलेलं शिक्षण दिलं आणि नुसतंच शिक्षण देऊन तो थांबला नाही. प्रभू येशू जे काही लोकांना शिकवत होता तो आपल्या जीवनामध्ये त्याचं पूर्णपणे आचरण करत होता, तसाच तो वागत होता. आमेन. Amen. Brother Donger, we lost connection there for a few moments at the beginning Yeah, of that. all these points I have covered. Did all everyone? the 5 points. Yeah. Did you repeat everything twice? Yeah. Yes. Okay. Thank you. Yeah. All right. That was number 3. Let's see. All right. So we had, make sure I got everything here. We had the influence, we had the teaching, and we had the character. Okay.
character. All right. How can we be certain that we can trust in our Lord Jesus? Number one is we look at his life. No one could match the love of Jesus. No one could match the honesty, the courage, and the self sacrifice of Jesus. And no one could match the godliness of Jesus. Let's do that first part of the slide. Thank you. या आणि मग आम्ही येशूच्या जीवनासंबंधी कशा प्रकारे खात्री करून घेऊ शकतो? पहिलं त्याच्या जीवनासंबंधी येशूचा जो स्वभाव होता, येशूसारखा प्रेमळ दुसरा व्यक्ती नव्हता. येशूसारखा प्रामाणिक दुसरा व्यक्ती आम्हाला आढळून येत नाही. येशूसारखं धैर्य असणारा दुसरा व्यक्ती आम्हाला दिसत नाही. येशूसारखा त्याग करणारा दुसरा व्यक्ती आम्हाला आढळत नाही. आणि येशूसारखं देवभीरू जीवन जगणाराही दुसरा व्यक्ती आम्हाला आढळून येत नाही. येशूसारखं जीवन जगणारा आम्हाला इतिहासामध्ये कोणीही जगामध्ये व्यक्ती आढळत नाही. आमेन. So how can we be certain that Jesus was sent from God, the Son of God? We look at his life and we look at his teaching. Number two, we look at his teaching. His teaching was profound. His teaching was authoritative. It was challenging, but yet attractive. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्त हाच केवळ जगापासून आलेला देव आहे किंवा देवाचा पुत्र आहे, स्वर्गातून आलेला. याच्यावर आम्ही का विश्वास ठेवावा? तर त्याच्या जीवनाकडे पाहून, प्रभू येशू ख्रिस्ताच्या, आणि त्याच्या शिक्षणाकडे पाहून. त्याचं शिक्षण कशा प्रकारचं होतं प्रभू येशूचं? ते अधिकारवाणीनं युक्त होतं, ते सखोल होतं, ते लोकांना आव्हान देणारं होतं, आणि असं असून देखील ते लोकांना आकर्षित करणारं देखील होतं. आमेन. We look at what Jesus said about himself in John chapter 7, verse 16 to 17. He says, "My teaching is not my own. It comes from the one who sent me. Anyone who chooses to do the will of God will find out whether my teaching comes from God or whether I speak on my own." John 7. Hello, Brother Dongre. 16-17 वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, जे माझं शिक्षण आहे, मी जे शिक्षण. We've lost Brother Dongre. There he comes. We lost you, Brother Dongre. Welcome back. You're muted. Please unmute your microphone. Start over on John chapter 7. Brother Dongre, you're still muted. You can't hear me. He can't hear. We can't hear you, Brother Dongre. Okay. Brother Charles, can you send him a message? Yes. Hello, Brother Dongre. Let's see. Brother Dongre, your microphone is muted, please. We can't. Brother Dongre, we can't hear you. Now, okay. Yeah. There is always some disturbance. Okay.
Okay, let's forward. Yeah. Brother Dunger, we're nice to have you back. Let's resume with the students did not hear you read from John chapter 7. Let's try that one more I time. can repeat now. John 7. योहान 7:16-17 मध्ये I will repeat, no problem. तर आम्ही येशूच्या बद्दल कशी खात्री पटवून घेऊ शकतो? योहान कृत शुभवर्तमान 7:16-17 मध्ये येशू काय म्हणतो? जे शिक्षण मी तुम्हाला देतो ते माझं स्वतःचं शिक्षण माझ्या मनातून आलेलं नाही, माझ्या विचारातून आलेलं नाही. ज्यानं स्वर्गातून मला पृथ्वीवर पाठवलेलं आहे त्या माझ्या स्वर्गीय पित्याचं शिक्षण मी तुम्हाला देतो. त्यावेळेला म्हणून ज्या वेळेला तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता, माझ्या शिक्षणावर विश्वास ठेवता, म्हणजे ज्यानं मला पाठवलेलं आहे त्या स्वर्गीय पित्यावर, जिवंत देवावर तुम्ही विश्वास ठेवता. आणि म्हणून मी जे शिक्षण देतो त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा आणि जिवंत देवाशी तुम्ही आपला घनिष्ठ नातेसंबंध निर्माण करावा. आमेन. Amen. Allow me to remind the students, the question at hand is, how can we be certain that Jesus is the Son of God, sent to be our Savior? That is the question we're answering. आणि या प्रश्नाची उत्तर आम्ही शोधत आहोत की कोणत्या गोष्टींनी आम्ही खात्री पटवून घेऊ शकतो की प्रभू येशू ख्रिस्त देव आहे, देवाचा पुत्र आहे आणि देवाकडे जाण्याचा, स्वर्गाकडे जाण्याचा, पापक्षमा प्राप्त करून मोक्ष प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग आहे. हे कशा प्रकारे याची खात्री आम्ही पटवून घेऊ शकतो? आमेन. So we look at his life, we look at his teachings, and number 3, we look at his miracles of healing. He healed the blind, he healed the deaf, he healed the cripple, he even raised the dead. He had power over nature, water into wine, feeding 5,000 people. He calmed the storm, he even walked on the water. And he was born of a virgin and rose from the dead. आता प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे, देवाचा पुत्र आहे, स्वर्गाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. हे कशा प्रकारे आम्ही खात्री पटवून घेऊ शकतो? एक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाद्वारे, दुसरं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वभावाद्वारे आणि तिसरं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं या जगात केलेल्या चमत्काराद्वारे. प्रभू येशू ख्रिस्तानं अनेकांना आरोग्य दिलं, आंधळ्यांना डोळे दिले, बहिऱ्यांना ऐकायला येऊ लागलं, जे लंगडे होते, पांगडे होते, ते बरे झाले. प्रभू येशू ख्रिस्तानं निसर्गावर आपला अधिकार दाखवला, त्यानं वादळ शांत केलं, पाण्यापासून द्राक्षारस तयार केला, 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन 5,000 लोकांना भोजन घातलं. प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालताना शिष्यांनी पाहिला. प्रभू ख्रिस्ताचा जन्म कोणत्याही पुरुषाच्या मदतीशिवाय कुमारी मातेच्या द्वारे झाला आणि तो मरणातून मरणावर विजय होऊन पुनरुत्थित झाला, पुन्हा जिवंत झाला. या सर्व चमत्काराच्या द्वारे देखील आमची खात्री पटते प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे, देवाचा पुत्र आहे, स्वर्गामध्ये जाण्याचा, मोक्ष प्राप्त करून घेण्याचा, सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्याचा तो एकमेव मार्ग आहे, तोच जगाचा तारणारा आहे. आमेन. Amen. In John chapter 20, verses 30 and 31, we read that John is writing here and he says, Jesus performed many other signs or miracles in the presence of his disciples that are not written down in the book. But these are written so that you may believe that Jesus is the Messiah, the Son of God, and that by believing you may have life in his name. योहान 20:30-31 मध्ये योहान काय लिहितो पहा. प्रभू येशू ख्रिस्तानं अनेक चमत्कार, योहान त्यांना चिन्ह म्हणतो, अनेक चमत्कार केले
चिन्ह केली आणि ती शिष्यांनी अनेक लोकांनी पाहिली आणि ती या पुस्तकात यासाठी लिहिलेली आहेत शुभवर्तमानामध्ये की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि तुम्ही येशू हा देवापासून आलेला देवाचा पुत्र आहे, तो मशीहा आहे, तो तारणारा आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे त्याच्या नावामध्ये तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून ही सगळी चिन्ह, हे सगळे चमत्कार शुभवर्तमानामध्ये लिहिलेले आहेत असं आम्हाला योहानाच्या 20व्या अध्यायामध्ये सांगतो. आमेन. We can also know that Jesus was the Son of God by looking at the prophecies that he fulfilled. He was born of David's family, David's line, lineage. Yeah. He was rejected by his own and died among the criminals, buried in a borrowed tomb, and his death would not be the end. All this came true with Jesus. आता प्रभू येशू ख्रिस्त हाच देव आहे, देवाचा पुत्र आहे, स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे. हे याची खात्री आम्ही कशी पटवून घेऊ शकतो? तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी हजारो वर्षापूर्वी जुन्या करारामध्ये ज्या भविष्यवाण्या करण्यात आलेल्या होत्या, अनेक देवाच्या सेवकांनी, देवाच्या संदेशांनी त्या त्याच्या जीवनामध्ये तंतोतंत पूर्ण झालेल्या आम्ही पाहतो. उदाहरणार्थ, त्याचा जन्म बेथलेम येथे होणार होता, तो दाविदाच्या कुळामध्ये जन्म घेणार आणि त्याच्या स्वकीयांनी त्याचा नाकार करणार होता हे देखील सांगण्यात आलं होतं. तो जे गुन्हेगार लोकांमध्ये त्याचा मृत्यू होईल असं लिहिण्यात आलं होतं, अशी भविष्यवाणी करण्यात आली होती आणि त्याला ज्या जागी गुहेमध्ये कब्रस्तानामध्ये पुरण्यात आलं ती दुसऱ्याची गुहा होती, कब्रस्तान होतं असं देखील भविष्यवाणी करण्यात आली होती आणि मृत्यू हा त्याचा शेवट नसेल, तो मृत्यूवर विजय होऊन पुन्हा जिवंत होईल अशी देखील भविष्यवाणी करण्यात आली होती. आणि या सर्व भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या येशूच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो आणि म्हणून आम्ही म्हणू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र, स्वर्गात जाण्याचा एकमेव मार्ग आहे. आमेन. We can also look at the claims of Jesus as the Son of God. He claimed that he was entitled to worship due only to God. He claimed that your sins are forgiven. And he claimed to be many things, such as the bread of life, or the way, the truth, and the life. आता प्रभू येशू ख्रिस्त देव आहे, देवाचा पुत्र आहे, या संबंधीची खात्री आम्ही कशाद्वारे करून घेऊ शकतो? प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी स्थापित केल्या, त्या ज्या गोष्टींची क्लेम केल्या किंवा त्यानं आपल्या जीवनाच्या आपल्या संदेशातून त्या सांगितल्या, त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत की त्यानं सांगितलं की देवाची आराधना कशा प्रकारे केली पाहिजे आणि आराधना देवाची करतात त्याप्रमाणे येशूची ज्या वेळेला आराधना केली गेली, विशेषतः झावळ्याच्या रविवारी पाम संडेला लोकांनी येशूचा जय जयकार करून राजा म्हणून, मशिहा म्हणून येशूने तो स्वीकारला. त्यानंतर येशू अनेकांना म्हणाला, तुझ्या पापांची क्षमा करण्यात आलेली आहे. पाप क्षमा करण्याचा अधिकार केवळ देवाचा आहे. त्यातून आम्हाला दिसून येतं की येशू हाच देव आहे, देवाचा पुत्र आहे. येशूने अनेक गोष्टी क्लेम केल्या आणि येशू स्वतः म्हणाला, मी स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे. माझा देह तुम्ही खाल्ल्याशिवाय तुम्हाला जीवन प्राप्त होणार नाही. माझं रक्त तुम्ही प्याल्याशिवाय तुम्हाला
पाप क्षमा मिळणार नाही, जीवन प्राप्त होणार नाही. अशा अनेक गोष्टी येशूनं खात्रीपूर्वक स्थापित केल्या आणि लोकांना सांगितलं, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, मी द्वार आहे, माझ्याद्वारे आल्याशिवाय कुणालाही स्वर्गीय पित्याकडे जाता येणार नाही. आमेन. So what does this mean for you and for me? We each come to a crossroad in life where we must decide, who is Jesus? Jesus was either a liar speaking lies, or he was a lunatic, a crazy man, or he is Lord of all. Amen. आणि मग आता एवढ्या सगळ्या गोष्टींची खात्री पटवून घेतल्यानंतर आम्ही जणू काय एखाद्या चौकामध्ये आहे किंवा ज्या ठिकाणी दोन रस्ते फुटतात अशा जागेला आहे. म्हणजे हा येशू आहे तरी कोण? एक तर एवढे सगळे आम्ही पाहिल्यानंतर एक व्यक्ती म्हणू शकते की येशू हा एक लबाड आहे, किंवा तो एक वेडपट व्यक्ती आहे, किंवा येशू हा देव आहे, देवाचा पुत्र आहे, तो मशिहा आहे, तो प्रभू आहे, किंवा तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. आमेन. John chapter 11, verse 25 to 26, Jesus has been told that Lazarus is dead and his sisters, Mary and Martha, are weeping. And Jesus says to Mary, I am the resurrection and the life. He that believes in me, though he were dead, yet shall he live. And whoever lives and believes in me shall never die. Do you believe this? आणि ज्या वेळेला बेथानी येते, प्रभू येशू ख्रिस्त ज्या कुटुंबामध्ये वारंवार भेट देत होता, ते मार्था, मरिया, लाजार यांचं कुटुंब होतं. आणि लाजारस मरण पावला, येशूला निरोप मिळाला, देखील येशू लगेच लाजारला भेटायला गेला नाही. आजारी असताना 4 दिवस लाजार मरून झाले होते. आणि मग मार्था आणि मरिया, लाजारच्या बहिणी, रडत होत्या, दुःख करत होत्या. त्यावेळेला येशू मार्था मरियेला काय म्हणाला की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. यावर तू विश्वास ठेवतेस काय? आमेन. Amen. In the few minutes that we have left, we are going to look at the world religion of the Jews, or Judaism. I'm going to attempt to switch screens, and if I can remember how to do that, that would be great. I did it fine on Tuesday. All right, stop share. Okay, stop that one. आणि थोडा वेळ आपल्याकडे आहे. Okay, now I'm going to share the other one, hopefully. Patience, patience. There we go. Okay. And voila. We're going to look at a world religion, one of the smaller world religion, but it's very important because within Judaism, we have the roots of Christianity and even the roots of Islam. आणि आता थोडा वेळ आपल्याकडे आहे, काही मिनिटांचा. त्यामध्ये आपण जागतिक धर्माविषयी आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकत आहोत. आता एक लहान जागतिक धर्म, यहुदी धर्म, याची आपण थोडी माहिती करून घेऊया. हा लहान धर्म असला
थोडे लोक याचे विश्वासणारे असले तरी हा महत्वाचा आहे, यासाठी की ख्रिस्तीत्वाची जी मुळं आहेत ती यहुदी धर्मामध्ये रोपलेली आहेत आणि इस्लाम धर्माची जी मुळं आहेत ती देखील यहुदी धर्मामध्ये रोवलेले आहेत. म्हणून इस्लाम धर्मासाठी आणि ख्रिस्तीत्वासाठी किंवा ख्रिस्ती धर्मासाठी यहुदी धर्माचे सिद्धांत किंवा यहुदी धर्माविषयीच्या गोष्टी माहीत असणं हे फार गरजेचं आहे. आमेन. And as Christians, we already know a lot about the Jews because of our study of the Old Testament. ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आम्हाला यहुदी धर्माची आणि यहुदी धर्माच्या सिद्धांताची बरीचशी माहिती आहे, कारण पवित्र शास्त्राचा पहिला भाग जुना करार आम्हाला चांगला अवगत आहे, माहिती आहे. त्यामध्ये यहुदी धर्माविषयी आम्हाला बऱ्याच गोष्टी आम्ही वाचतो किंवा आम्हाला माहिती आहेत. आमेन. But let us begin with some of the basic beliefs of the Jews. And the first one is there is only one God. Deuteronomy chapter 6, verse 4. Hear, O Israel, the Lord our God, the Lord is one. Amen. अनुवादाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये आम्ही वाचतो की ऐक की एकच देव आहे, यहोवा देव. आणि म्हणून यहुदी धर्माचा पहिला सिद्धांत, यहुदी लोक एकच देव आहे यावर विश्वास ठेवणारे आहेत. देव एकच आहे यावर विश्वास ठेवणं हा यहुदी धर्माचा पहिला सिद्धांत आहे. आमेन. Number 2 may surprise you that Jews believe that tradition is superior to the scriptures. Commentaries, men's writings about the Word of God have more respect than the scriptures themselves. I think Brother Dungra's mind is blown on that one, so we may pick up here again next week. Or we have... We've lost Brother Dungra again. Yes. Brother Charles, I have a couple of questions for you today or tomorrow, just for some assistance. It's all fine. Can you hear me? So okay. Yeah, I will continue. All right. Yehudi Brother धर्माचा, yeah, tradition. The traditions are superior to the scriptures. आता यहुदी लोक असं समजतात की ज्या धार्मिक गोष्टी आहेत, रीतिरिवाज आहेत, पद्धती आहेत, त्या लिखित वचनापेक्षा, देवाच्या वचनापेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणजे कसं की नियमशास्त्रावर आधारित जो ग्रंथ तोरा म्हणून आहे, ज्यामध्ये नियमशास्त्राचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, तालमुडने लिहिलेला, आणि त्या धर्मग्रंथाला ते जुन्या करारापेक्षा अधिक महत्व देतात. म्हणजे देवाच्या वचनापेक्षा, देवाच्या वचनावर जे लिहिलेले ग्रंथ आहेत, संदर्भ ग्रंथ, त्यांना जास्त महत्व यहुदी धर्मामध्ये दिलं जातं. वचनापेक्षा रूढी चालीरीती यांना जास्त मानणारे, महत्व देणारे यहुदी लोक आहेत. Amen. Amen. Brother Dungra, I think this is a good place for us to finish for today, and we will continue
looking at the religion of the Jews next week. So as of homework, I encourage the students to preview, to do some research into Judaism and Islam in comparison to beliefs of Christianity. आता विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ काय लिहून घ्या. विद्यार्थ्यांनी गृहपाठ लिहून घ्या. विद्यार्थ्यांनी यहुदी धर्माचे सिद्धांत आणि मुस्लिम धर्माचे सिद्धांत याचा शोध करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. गृहपाठ विद्यार्थ्यांसाठी यहुदी धर्माचे सिद्धांत किंवा तत्व आणि मुस्लिम धर्माचे सिद्धांत किंवा तत्व यांचा विद्यार्थ्यांनी शोध करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आणि ख्रिस्ती धर्माच्या तत्वांपेक्षा इस्लाम आणि यहुदी धर्माची तत्व ही कशी वेगळी आहेत, भिन्न आहेत, हे विद्यार्थ्यांनी शोधायचं आहे. पुन्हा एक वर सांगतो, विद्यार्थ्यांनी इस्लाम धर्माच्या तत्वांचा आणि यहुदी धर्माच्या तत्वांचा अभ्यास करायचा आहे, शोध करायचा आहे. आणि ख्रिस्ती धर्माच्या तत्वांच्या इस्लाम आणि यहुदी याच्यामध्ये कोणकोणता फरक आहे हे विद्यार्थ्यांनी स्पष्ट करायचं आहे. समजलं? गृहपाठ यहुदी धर्म, इस्लाम धर्म यांचा अभ्यास आणि ख्रिस्ती धर्मापेक्षा ते कसे वेगळे आहेत त्यांचे सिद्धांत तत्व हे विद्यार्थ्यांनी स्पष्ट करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. हा गृहपाठ आहे. ओके पास्टर लेविस, थँक यू. गॉड ब्लेस यू. सी यू नेक्स्ट वीक. Allow me to pray as we depart, okay? आता प्रार्थना करू आणि आजच्या अभ्यासक्रमाच्या वर्गाची सांगता करूया. प्लीज प्रे. Our Heavenly Father, we thank you again for this opportunity to gather with brothers and sisters in Christ. ख्रिस्तामधील भारतातील बंधू भगिनींबरोबर तुझ्या वचनाचा अभ्यास करण्याची संधी प्रभू तू आम्हाला दिलीस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Even though we are separated by many miles, we are united in the love of Christ. जरी आम्ही एकमेकांपासून हजारो मैल लांब आहोत, तरी ख्रिस्ताच्या प्रीतीने आम्हाला एकत्र केलेला आहे, यावर आमचा विश्वास आहे. May your hand of power, protection, and provision be upon each of the students throughout this week. या येणाऱ्या संपूर्ण आठवड्यामध्ये तुझ्या समृद्धीचा, तुझ्या संरक्षणाचा आणि तुझ्या पुरवठ्याचा वरदहस्त प्रत्येक विद्यार्थी बंधू भगिनींवर राहावा, अशी दया आणि कृपा कर. Give us each supernatural power to understand the Word of God and to share it with those in need. प्रत्येक विद्यार्थीला तू अलौकिक शक्तीनं भर, जेणेकरून देवाचं वचन समजण्यासाठी त्यांना सहाय्य होईल आणि इतरांना सांगण्यासाठी त्यांना मदत मिळेल. And it's in the mighty name of Jesus that we pray. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐकी त्या. Amen. Amen. Amen and God bless. Amen. Thank and you, God Pastor. bless. God bless you. Okay, See you next God week. bless. Thank God you. bless you. Thank you, Thank Pastor. you. Thank Thank you, you. Pastor Shahin. Okay, God bless you. God bless you. Thank you, Brother Donovan. Okay. Thank you, and God bless you. See you. Good night.